हुपरीमध्ये 9वी युवा बौद्ध धम्म परिषद पार पडली। संविधान तथा कायदेतज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना त्यांनी बौद्ध धर्माची शिकवण, सध्याची वाटचाल आणि भविष्य याविषयी परखड मत मांडलं। त्यांनी सध्या देशभरात विघातक शक्तींचं स्तोम माजल्यामुळं देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका निर्माण झाला असून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल तर जाती अंताचा लढा आणखी तीव्र करावा लागेल असं प्रतिपादन केलं। भंते धम्मदीप यांनी या देशानं तथागत गौतम बुद्धांच्या शांततेच्या मार्गावरून चालण्याची गरज व्यक्त करत जर भविष्यात माणुसकी टिकवायची आणि जोपासायची असेल तर बौद्ध धम्माच्या आचरणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगितलं। देशाला जर जाती अंताच्या जोखडातून बाहेर काढायचं असेल तर ही जबाबदारी सर्व जातीतील आणि धर्मातील युवा पिढीची आहे आणि तेच या जातींना मूठमाती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जग बदलणारा बाप माणूस या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांनी सध्या देशभरात सुरू असणाऱ्या घडामोडींवर आपलं परखड मत व्यक्त केलं। आपण सर्व महापुरुषांचे वारसदार आहोत, त्यांचे विचार तळागाळात पोहोचवणं ही आता आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वंचित उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यामध्ये मार्शल रमेश जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला। छाया पाटील, संजय कांबळे, पंचशील कुंभारकर, पत्रकार प्रकाश कांबळे, एस न्यूजचे प्रतिनिधी संगम कांबळे यांच्यासह 18 जणांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। पाटबंधारे विभागात निवड झाल्याबद्दल प्रणिता कांबळे आदींसह विविध शासकीय विभागात एकूण 4 जणांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भोसले, राज्याध्यक्ष डॉक्टर संतोष भोसले, राज्य सचिव सतीश भारतवासी, बापूसाहेब राजहंस, पल्लवी कांबळे, मुक्ताबाई भास्कर, विजयकुमार चोपडे, मच्छिंद्र कांबळे, सुधाकर कांबळे, श्रीकांत कांबळे, सदानंद भोसले, अरविंद धरणगुत्तीकर, भीमराव संघमित्रा, अनिता गवळी यांच्यासह राज्यभरातील बौद्ध बांधव उपस्थित होते।